आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चैनल। नमस्कार, मैं हूं आपके साथ पर्वतराज पुरोहित। आप देख रहे हैं भारतीय जनमत न्यूज। आइए जानते हैं मुख्य समाचार। 9 अगस्त को बीजेपी ने भंडारा में एक बैठक आयोजित की, जिसमें सर्वसम्मति से भंडारा विधानसभा सीट से बीजेपी का ही उम्मीदवार खड़ा करने का निर्णय लिया गया। इस फैसले ने शिवसेना शिंदे गढ़ के नेताओं में नाराजगी पैदा कर दी, खासकर विधायक नरेंद्र भोंडेकर के समर्थकों में। 31 अगस्त को भंडारा के विश्रा मार्ग में शिवसेना शिंदे गढ़ ने प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की। इस दौरान गढ़ के नेताओं ने बीजेपी को गठबंधन धर्म निभाने की सख्त चेतावनी दी और कहा कि 2024 के चुनाव में अगर बीजेपी ने अपनी मनमानी की तो स्थिति और बिगड़ सकती है। इस प्रेस कॉन्फ्रेंस में शिवसेना शिंदे गढ़ के प्रमुख नेताओं जैसे सुरेश धुर्वे, मनोज साकोरे, जैकी रावलानी, देवराज बावनकर और किशोर पंच भाई ने हिस्सा लिया और अपनी चिंताओं को व्यक्त किया। 2019 के चुनाव में भी ये सीट बीजेपी के खाते में आई थी, लेकिन उस समय नरेंद्र भोंडेकर ने अपक्ष उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़कर बीजेपी के उम्मीदवार को हराया था। अब भोंडेकर शिवसेना शिंदे गढ़ में शामिल है, लेकिन उन्होंने संकेत दिए हैं कि अगर बीजेपी ने उन्हें नजरअंदाज किया तो वह फिर से अपक्ष उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ सकते हैं। भंडारा में बीजेपी और शिवसेना शिंदे गढ़ के बीच यह टकराव 2024 के विधानसभा चुनाव में एक बड़ी राजनीतिक लड़ाई का रूप ले सकता है। वक्तव्य करणार नाही की तुम्ही तुमचं आम्हाला दिली नाही तरी आम्ही अपक्ष लढवू, तुम्ही आम्हाला साकोली दिली नाही तरी आम्ही अपक्ष लढवू। मागणी करून नाही ना, आमदार साहेब भूमिका घेतील ते घेऊ, शिवसेनेची भूमिका अरे बाबा, मी भंडारा गोंदियाच्या शिवसेना नियोजनाच्या लोकसभा अध्यक्ष म्हणून भाऊ जिल्हाध्यक्ष आहेत ना। विषय कसा आहे भाऊ? शिवसेनेची भूमिका जिल्हाध्यक्ष सांगते, आमदार नाही, आमदार मोठा नसतो, जिल्हाध्यक्ष आमदार नाही, भंडारा गोंदिया लोकसभा अध्यक्ष आहे। माझी भूमिका मी ऑफिशियल भंडारा विधानसभा शिवसेना लढेल सगळ्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये काही झाला तरी भंडारा विधानसभा क्षेत्र नरेंद्र भोंडेकर साहेबांच्या नेतृत्वात, जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वात ही तिकीट नरेंद्रभाऊ भोंडेकर यांना पाहिजेच। विषय म्हटलं आमदार साहेब, युतीची गोष्ट आहे ती, हे आमच्या पाहिजे। मग राहिली महायुतीची गोष्ट, मग महायुती ही जर आम्हाला भंडारा त्यांनाही कुठल्या तरी सीट वाटत पाहिजे। पाठीशी आहोत असं मी म्हणतो, पाठीशी आहोत म्हणतो आमदार साहेबांच्या, आम्ही पाठीशी आहोत। उपजिल्हा प्रमुख विजय काटेकर, उपजिल्हा प्रमुख भंडारा जिल्हा। बघा, पत्रकार परिषद मध्ये आताच मी बोललो की महाराष्ट्रात युती सरकार आहे, महायुती सरकार आहे। त्याच्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार गट अशी महायुती। त्या महायुतीत भंडाऱ्याचे आमदार नरेंद्रभाऊ भोंडेकर जेव्हा महायुती घडली त्यावेळेला त्यांनी पाठिंबा दिला। त्या अनुषंगानं मधात मुख्यमंत्री साहेब आले त्यावेळेला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश सुद्धा घेतला व वरच्या ज्या तीनही पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे ठरवलं की युती सरकारमध्ये जेही आमदार आहेत, रनिंग आमदार आहेत, चाहे ते राष्ट्रवादीचे असो, भाजपाचे असो या शिवसेनेचे असो, या मित्रपक्षाचे असो या अपक्ष ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना ते तिथली तिकीट ती होईल। त्यामुळे अपक्ष सुद्धा त्यांनी कोणत्या ना कोणत्या पक्षात, बीजेपीत असो शिवसेनेत त्यांनी प्रवेश घेतला, तिकीट फायनल म्हणून। पण आज विषय या आपल्या भंडारा विधानसभेत असं सुरू आहे, जे भाजपाचे काही पदाधिकारी आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे जिकडे तिकडे बैठका घेऊन जे ठराव घेत आहेत की भाजपाला भंडारा विधानसभाची तिकीट जागा हवी घ्या।
बघा, वरच्या फॉर्म्युल्यानुसार याचा हक्क हा आमदार साहेबांना नरेंद्रभाऊ बोंडेकर यांचा आहे, म्हणजेच शिवसेनेचा आहे. कारण शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश घेतला. मग पक्षप्रवेश घेतल्यावर सुद्धा बीजेपी कुठेतरी म्हणत असेल, ठराव घेत असेल पदाधिकारी की आम्हाला जागा हवी, ठीक आहे, मान्य करतो, त्यांनी ती आपली मागणी ठेवली, काही हरकत नाही. पण दुसरीकडे ते म्हणत आहेत की आम्हाला जागा भेटली नाही तर आम्ही बीजेपीचा जो उमेदवार आहे तो स्वतंत्र उभा करू व त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे राहू. मग याच्यात युती धर्म कुठं त्यांचं पालन करत आहेत हे आम्हाला सांगतो. समजा महायुतीमध्ये आमदार बोंडेकरांना तिकीट नाही सुटली तर ते स्वतंत्र लढतील का आणि भंडारा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आमदारांच्या सोबत राहील का? बघा, शिंदे साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे आणि वरच्या फॉर्म्युल्यानुसार मला तरी वाटते 99% 100% ही आमदार साहेबांनाच तिकीट होईल. पण कुठेतरी युती मध्ये जो विटाचा खडा होत आहे कुठेतरी, तर आम्हाला चांगला वाटत नाही आहे. युती धर्म त्यांनी पाडावा हाच आमचा उद्देश आहे. हे अपक्ष लढतील का? बघा, मला माहित आहे, गॅरंटी आहे आमदार साहेबांना तिकीट भेटेलच. पण 5 वर्षापैकी 3 वर्ष जे आमदार साहेबांना मिळाले त्या 3 वर्षात आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या भरोशावर आम्ही जनतेसमोर बिलकुल जाऊ आणि आम्ही आमदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.